जय श्रीराम. सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आपल्या निरूपणाच्या कार्यक्रमात. मी यतीन सरांना विनंती करते की त्यांनी निरूपण सुरू करावे. नमस्कार. जय श्रीराम. जय गुरुदेव. नेहमीप्रमाणे प्रार्थना करू आणि या सत्राला सुरुवात करू. सगळ्यांनी हात जोडा, डोळे मिटा. प्रार्थना म्हणण्यासाठी एक खोल दीर्घ श्वास घ्या. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री श्री गुरवे नमः. आज मी पहिल्यांदा प्रश्न विचारतोय. काही प्रश्न आहेत का? म्हणजे त्यांच्या अगोदर काही अपेक्षा असतील तर त्याप्रमाणे ते उत्तर बघता येतील. काही आहेत प्रश्न? म्हणजे मग ते सगळं निरूपण त्याच्यावरती घेतो. प्रश्न असे नाहीच आहेत काही, म्हणजे आता आज तरी नाही पाठवलेले. फक्त ती संधी हा विषय आम्ही जेव्हा वाचत होतो ना, दोन विचारांच्या मध्ये जी संधी असते तर ते थोडंसं कळलं नाहीये वाचताना. बाकी प्रश्न असे नाहीये. ठीक आहे, चालेल. त्याच्यावरती बघतो. जय गुरु. जय. तर लवणराजाची स्टोरी तुम्ही वाचली असेल, पूर्ण कथा. आणि त्याच्यानंतर भार्गव म्हणजे भृगूंचा मुलगा शुक्र, शुक्राचार्य, त्यांची कथा ही मागच्या आठवड्यात वाचली असेल. आता या संपूर्ण संभाषणामध्ये ज्या काही गोष्टी आल्या, भृगूंची कथा ही स्थिती प्रकरणामध्ये आहे आणि लवणराजाची कथा ही उत्पत्ती प्रकरणाच्या शेवटी. आणि त्याच्यानंतर मग वसिष्ठ ऋषींनी काही अवस्था, ज्ञानाच्या अवस्था, त्याच्यानंतर या इथे जीव असतात त्यांची स्थिती, त्याच्याबद्दल सगळं सांगितलेलं आहे. एकूण असे 4 भाग दिलेले आहेत. एक तर म्हणजे ज्याला आपण म्हणता येईल की त्यांच्या जीवनामध्ये अवस्था कशी असते की जी प्रगतीकडे जाऊ शकते. म्हणजे कुठले लोक पहिल्यांदा एकाच जन्मात मुक्त होऊ शकतात, जसं त्यांना इदम प्रथमता वगैरे असं म्हटलं आहे. किंवा त्याच्यानंतर मग त्यांची जी सत्व रजस आणि तमस याप्रमाणे जी प्रवृत्ती असते त्याप्रमाणे कशी प्रगती होऊ शकते ते सांगितलं आहे. आणि नंतर मग पुढे ज्ञानाच्या अज्ञानाच्या 7 भूमिका, ज्ञानाच्या 7 भूमिका याबद्दलही सांगितलं आहे. त्याच्यामध्ये जसं एकीकडे म्हटलं आहे सुषुप्त किंवा स्वप्न जागृत, त्याच्यानंतर बीज जागृत वगैरे अशा वेगवेगळ्या अवस्था. आणि पुढे ह्या सगळ्या अज्ञानाच्या अवस्था सांगितल्या. आणि ज्ञानाच्या अवस्थांमध्ये मग पुढे शुभेच्छा, विचारणा वगैरे अशा सगळ्या पुढच्या इच्छा. तर हे जे काही प्रकार इथे सगळे आलेत हे लक्षात आले असतील, तात्पुरते समजले असतील तर ठीक आहे, नाहीतर त्याच्यात जास्त लक्ष देऊ नका. लवणराजाची गोष्टीपासून आपण सुरू करू. ही गोष्ट सगळ्यांना माहिती असेल, परंतु जे रोजच्या रोज जॉईन करू शकत नाही त्यांच्यासाठी थोडक्यात एक त्याची माहिती, त्या गोष्टीचा एक सारांश आपण घेऊ. लवणराजा हा आपल्या दरबारात बसला असताना त्याच्याकडे एक जादूगार येतो आणि तो जादूगार म्हणतो की मी तुम्हाला काही खेळ दाखवतो, ते खेळ बघा. ते खेळ बघता बघता हा लवणराजा मोहित होतो आणि त्याला असं दिसतं की त्याच्याकडे तेवढ्यात एक माणूस एक घोडा घेऊन आलेला आहे. आणि त्यांनी सांगितलं की याची घोड्याची तुम्ही सवारी घ्या, घोड्यावर बसून बघा. आणि हा लवणराजा त्याच्यावर बसल्यानंतर तो घोडा सुसाट निघतो, कुठेतरी जंगलात चालला जातो, राजाच्या नियंत्रणाच्या बाहेर जातो. आणि मग शेवटी अतिशय दिवसभर प्रवास करून त्या घोड्यावरती राजा थकलेला असताना तो एका झाडाला पकडतो, घोडा निघून जातो आणि हा राजा तिथेच झाडावर रात्र काढतो. तहान भूक अशा अवस्थेत दुसऱ्या दिवशी तो झाडावरून उतरून काही आपल्याला खायला प्यायला मिळेल का असं बघतो. त्याला एक आदिवासी मुलगी दिसते आणि हा त्या आदिवासी मुलीला खायला मागतो. तर ती त्याला अट घालते की तुला जर काही माझ्याकडून हवं असेल तर तुला माझ्याशी लग्न करावं लागेल. आणि मग ह्याचं त्या आदिवासी मुलीशी लग्न होतं.
त्यांच्या प्रथेप्रमाणे ह्याला त्या आदिवासी मुलीसोबतच तिथेच जंगलात राहणं भाग असतं. हा एक चांगला सम्राट राजा आपलं ते सगळं पद सोडून, सगळं ते जीवन सोडून आदिवासींसोबत जंगलांमध्ये आदिवासी म्हणून राहायला लागतो. आणि पुढे त्याच्या वाटेला जे जे काही दुःख येतात, मग त्याच्यामध्ये ओरडणं असेल, संताप करणं असेल, कारण आदिवासींना निरनिराळ्या गोष्टींमधून जावं लागतं. आपण सहज बघतो आपल्या आजूबाजूलाही, जिथे कुठे दारिद्र्य आहे तिथे छोट्या छोट्या गोष्टींसाठी सुद्धा संघर्ष असतो. त्याच्यामधून मनाच्या वेगवेगळ्या ज्या काही त्याला मनाचे जे खेळ असतात किंवा ज्या भावना अशा आपल्या बहायला लागतात, तर त्या सगळ्यांमधून त्यालाही जावं लागतं. त्याला अनेक प्रकारचा त्रास होतो. आणि शेवटी हे सगळं केल्यानंतर काही वर्षानंतर त्या भागात दुष्काळ पडतो. आणि मग हा आपल्या सासू सासऱ्यांना सोडून आपल्या परिवारासह तिथून कुठेतरी अन्न पाण्याच्या शोधात निघतो. त्या भयंकर दुष्काळामध्ये लोकांना खायची काही सोय नसते, काही प्यायला मिळत नसतं. आणि असा प्रवास करत असताना तो हा राजा, त्याचा मुलगा त्याला खूप त्रास देतो, म्हणतो मला खायला द्या, खायला द्या. सगळ्यात लहान मुलगा अतिशय भुकेला झालेला असतो. आणि शेवटी वैतागून हा राजा म्हणतो की आता काय देऊन देऊन मी तुला माझंच मांस देऊ शकतो खायला. तर तो मुलगा म्हणतो की ठीक आहे द्या. आणि अशा ह्याच्यात आपल्या दुःखाचा, कारण हा सगळ्या त्या दुःखांना कंटाळून गेला असतो, आपल्या दुःखाचा आणि आपल्या मुलांच्या दुःखांचा एकदाच काय तो सोक्षमोक्ष लावायचा म्हणून हा राजा तिथे आजूबाजूला जे काही वाळलेली झाडं असतात त्यांच्यापासून एक चिता पेटवतो आणि त्याच्यामध्ये उडी मारतो. जसा तो उडी मारतो तसं त्याला एकदम जोरात असा झटका बसल्यासारखा होतो आणि लक्षात येतं की आपण आपल्या दरबारातच आहोत, आपल्याला आपल्या मंत्र्यांनी पकडलं आहे. आणि त्यावेळेस मग तो त्या मंत्र्यांना, ते मंत्री विचारतात की हे काय चाललंय. तर हा राजा सांगतो की असं असं मला सगळं भ्रम झाला, सगळं बघितलं. आणि म्हणे मग तो गारुडी कुठे गेला, तो घोडेवाला कुठे गेला. तर म्हणे गारुडी तर केव्हाच चालला गेला, इथे तर काही घोडा वगैरे काही आल्याचं आम्ही बघितलं नाही. मग राजाला लक्षात येतं की हा आपल्या बाबतीत झालेला भ्रम आहे. आता ही गोष्ट अशी आहे. आणि याच्यानंतर मग ते सगळं खरं आहे की खोटं आहे हे बघण्यासाठी दुसऱ्या दिवशी तो राजा आपल्या मंत्रीगणांसह, सैन्यासह तिकडे त्याच प्रदेशात, विंध्याचलच्या प्रदेशात जातो. तिथे बघतो तर त्याला खरंच असं लक्षात येतं की काही माणसं आपण बघितलेली आहेत, ओळखीची वाटतात. त्यानंतर तिथे त्यांनी त्याची जी सासू असते ती पण दिसते, ती पण सगळी अशीच कथा सांगते की असं असं झालं होतं. हा सगळा प्रकार त्या राजाला फार आश्चर्याचा वाटतो की असं कसं शक्य आहे. म्हणजे मी काही क्षण माझ्या जागेवर बसलो होतो, पण तिथे मी जवळपास 60 वर्ष या आदिवासींसोबत राहिलो. माझ्या भ्रमाच्या काळामध्ये 60 वर्षाचं आयुष्य मी तिथे घालवलं. आणि या 60 वर्षामध्ये हे सगळ्या प्रकारचे दुःख अनुभवले. तर हा सगळा प्रकार काय आहे, कशामुळे झाला, असे अनेक प्रश्न जे त्याला पडलेले असतात, जे प्रभू श्रीरामांना पडतात. तर त्या सगळ्यांची उत्तरं वसिष्ठ ऋषींनी इथे या गोष्टीमध्ये दिलेली आहेत. आणि त्या दृष्टीने आपण थोडंसं त्याचं एक विवेचन करू की नेमका हा प्रकार काय असतो. तर त्याला पहिल्यांदा हा भ्रम का झाला याचं थोडंसं उत्तर आपण बघूया. ह्या राजानी, याचे पूर्वज म्हणजे राजा हरिश्चंद्र, तर ह्याने कधी असा विचार केला असतो लवण राजाने की मला पण माझ्या पूर्वजांनी राजसूय यज्ञ केला होता, मला पण राजसूय यज्ञ करायचं आहे. परंतु काही कामाच्या व्यापामुळे किंवा साहित्य नसल्यामुळे काय असेल कारण, त्यांनी आपल्याच राजवाड्याच्या परिसरात एका मंदिरात म्हणा, बगीचात म्हणा, बसल्या बसल्या त्यांनी मनातच सगळी सामग्री गोळा केली, सगळे काय विद्वान बोलवायचे ते बोलवले आणि मनातल्या मनातच त्यांनी राजसूय यज्ञ पूर्ण केला. हा राजसूय यज्ञ पूर्ण केल्यामुळे त्याचे जे काही फळं असतील ते त्याला निश्चितपणे मिळणार होते. आता राजसूय यज्ञाचं वैशिष्ट्य असं आहे की ज्यांनी तो केला त्यांना 12 वर्ष त्याचं प्रायश्चित्त पण भोगावं लागतं. पांडवांनी राजसूय यज्ञ केला होता, त्यांना 12 वर्ष वनवासात जावं लागलं. तसं त्यांना, आणि जे काही त्याच्या हाल अपेष्टा असतील त्या त्यांना भोगाव्या लागल्या. त्याच्यामध्ये मनाचे त्रास, शरीराचे त्रास, ह्या सगळ्या गोष्टी असतात. आता ह्या राजाला पण तसंच भोगणं भाग होतं. बरं, ह्यांनी मानस यज्ञ केला होता. मानस पूजा ही सर्वश्रेष्ठ समजली जाते. प्रत्येक प्रकारची जी पूजा असते तिचे आपले आपले फळं असतात. त्याच्यामध्ये मानस पूजा ही अतिशय श्रेष्ठ मानली जाते.
तर ह्या मानसपूजेचे फळं हे साधारण पूजेपेक्षा 5 पट असतात. जशी आपण अग्निपूजा असते, प्रत्यक्ष मूर्तीपूजा असते, अग्निपूजा असते आणि आणखी वेगवेगळे असतात, त्याच्यामध्ये हिचे 5 पट फळं समजले जातात. आता ह्यांनी हा राजसूय यज्ञ केला म्हणजे 12 वर्ष याला प्रायश्चित्त भोगायचं होतं. 12 वर्षाच्या 5 पट सुद्धा त्याला प्रायश्चित्त होणार होतं, कारण फळं पण 5 पट. म्हणजे 12 पंचे 60 असं जर म्हटलं आपण तर 60 वर्षाचं दुःख ह्याला हे भोगायचं होतं. या विषयाचं स्पष्टीकरण देताना वसिष्ठ ऋषी म्हणतात की मुख्य दुःख कोणाला होतं हे थोडं समजून घ्या. शरीर हे केवळ एक मनाची निर्मिती आहे. आपण आतापर्यंत उत्पत्ती प्रकरणामध्ये बघितलं की जे काही सगळं निर्माण झालंय ते केवळ मनामुळे, आणि ह्या मनाने निर्माण केलेल्या शरीराला त्याला काय दुःख आणि कसलं सुख. खरं म्हणजे शरीर एक जर विचार केला तर पूर्णपणे नुसतं जड आहे असं म्हटलं जातं. या शरीराला स्वतःचं अस्तित्व नाही आहे. आपण जर एखादी मृत व्यक्ती आणि जिवंत व्यक्ती यांच्यामध्ये फरक बघितला तर आपल्याला बाहेरच्या दृष्टीने दिसतं की त्या व्यक्तीची हालचाल होत नाही आहे, त्या व्यक्तीचा श्वास बंद आहे, जी मृत व्यक्ती आहे तिचा. बाकी त्याच्या आतमध्ये काय चाललंय हे आपल्याला माहिती नाही. जिवंत व्यक्ती ती पण शांतपणे झोपलेली असू शकते, किंवा ती व्यक्ती नुसती दगडासारखी स्थिर बसेल, अगदी तोंड बंद करून श्वासही रोखून धरून बसेल, परंतु त्या व्यक्तीमध्ये सुद्धा काहीतरी संवेदना आहेत, काहीतरी मन आहे. दोनही शरीरांमध्ये जर बघायचं झालं तर तसं अंतर काहीच नाही. एका ठिकाणी दगडासारखं बसून राहणं, श्वास रोखून धरणं, आणि दुसरा हा मेलेला आहे. पण जेव्हा काही काळाने ही व्यक्ती पुन्हा जिवंत होऊन काहीतरी रिस्पॉन्स देऊ शकते, पण जे मन आहे त्या मनामध्ये ज्या गोष्टी चाललेल्या असतात त्या विशेष करून महत्त्वाच्या असतात. तर वसिष्ठ ऋषींनी सांगितलं की शरीर काय, शरीराला काही अस्तित्वच नाही आहे. एक प्रकारे जे काही अस्तित्व आहे ते मनाचं. त्यामुळे ह्या राजाला जो काही त्रास व्हायचा होता, जे काही प्रायश्चित्त भोगायचं होतं, राजसूय यज्ञ मनातल्या मनात केल्याचं, 12 वर्ष एक प्रत्यक्षात आणि मनात केल्यामुळे 5 पट फळ त्याचं मनातच. तर असं 60 वर्षाचा जो काही त्याला त्याचं प्रायश्चित्त भोगायचं होतं ते प्रायश्चित्त त्यांनी मनातल्या मनात भोगलं. म्हणजे प्रत्यक्षात त्यांनी 60 वर्ष कुठेतरी जाऊन राहणं ह्याच्याऐवजी, जसं पांडव हे प्रत्यक्षात 12 वर्ष कुठे गेले होते, त्याच्याऐवजी त्यांनी तो 60 वर्षाचा अनुभव हा मनात घेतला. नियतीच्या दृष्टीने हे योग्यही आहे. आपण बघतो की खरे त्रास हे मनालाच होतात. शरीराला तसे काय त्रास होत असतील. आता पांडवांना जसं म्हटलं की तुम्हाला 12 वर्ष वनवासात राहायचं आहे, त्या 12 वर्षात ते कुठे कुठे चालत गेले, हिंडत फिरत गेले, समजा पायात काटे गेले असतील किंवा आणखी काही असेल. पण अतिशय सशक्त सुदृढ असलेल्या पांडवांना त्यांना या छोट्या मोठ्या गोष्टींचं काही विशेष पडलं नसेल, शरीराला त्यांना काही जाणवलं नसेल. पण जो काही वैताग येतो, जी काही चिडचिड होते, संताप होतो, आपला अपमान झाला, आपल्याला असं काही करावं लागलं, ही जी काही भावना असते ती भावनाच खरा त्रास. ती भावना म्हणजेच खरं पश्चाताप. हे मनावरती जे काही परिणाम होतात ते खरे पश्चाताप. शरीराला काय, काही झालं काय, नाही झालं काय, हे आपण बऱ्यापैकी बघू शकतो. आपण आपल्या शरीरावरती नाही का कितीदा किती गोष्टी होत असतात, आणि लहानपणापासून आतापर्यंत बघितलं तर हे शरीर अनेकदा बदललेलं आहे आणि पुढेही जाऊन हे बदलतच जाणार आहे. कधीतरी सुरकुत्या येतील, कधीतरी अतिशय म्हातारं होईल, कदाचित कधीतरी या शरीरावरती पुरेसं नियंत्रण नसेल, हो ना. जे काही असेल, छान सुंदर असलेलं गोंडस रूप सुद्धा बदलून जाऊ शकतं. सगळ्या गोष्टी होतात. हा तर अविभाज्य भाग आहे या जीवनाचा. पण मनाची अवस्था कशी राहते. शेवटी ज्यांचं मन सुदृढ आहे ते कितीही वयस्कर असू द्या, कितीही तरुण असू द्या, त्या अवस्थेवरतीच सगळं काही जीवन अवलंबून आहे. हे खरं आहे की नाही. म्हणजे आपण बघतो सहज बाहेर जाताना किंवा कुठे, आपल्या इकडे उदाहरण आहे, अगदी मी कोणाला म्हातारा म्हणेल किंवा तरुण म्हणेल असं नाही, परंतु वय एका मर्यादेपर्यंत आल्यानंतर सुद्धा असे अनेक जण इथे आहेत याच ग्रुपमध्ये की जे अतिशय उत्साही आहेत, एनर्जेटिक आहेत, कायम स्माईल, आनंद आणि सगळं काही कार्य करायची तयारी असते. आणि त्याच्या विरुद्धात आपण असेही आजूबाजूला बघतो की जे आहेत तरुण, दिसायला सुंदर, सगळं काही आहे, पण आयुष्यातला रसच गेलाय. असे झालेलं आहे. हा शरीराचा भाग नाही, हा मनाचा भाग आहे. जीवनाची किंमत, जीवन कसं असावं हे या मनातून आपण ठरवतो. तर खरी शिक्षा ही मनाला. आणि त्यामुळे ह्या राजाला जे काही भोगायचं होतं, जो काही त्याला त्रास व्हायचा होता, तो त्याला 60 वर्षाचा अनुभव हा महत्त्वाचा होता.
तो प्रत्यक्षात त्याने किती भोगला यापेक्षा किती त्याच्या इक्विव्हॅलंट म्हणता येईल, त्याच्या अंदाजे तेवढा अनुभव त्याने घेतला की नाही, 60 वर्ष त्याचा त्रास झाला की नाही, हा प्रायश्चित्ताचा नियम होता. त्याला हे सगळं प्रायश्चित्त करवण्यासाठी इंद्रानेच त्या गारुड्याला, त्या जादूगाराला पाठवलं होतं आणि त्यांनीच त्याची सगळी माया निर्माण केली आणि ह्या राजाला तो सगळा अनुभव दिला. याविषयी मागेही अनेकदा जे योग वासिष्ठाच्या वेगवेगळ्या सत्रांमध्ये सांगितलं आहे ते पुन्हा सांगेन की आपण जे काही दुःख म्हणतो हे दुःख खरे मनाचे आहेत. हे काही आपल्याला प्रत्यक्ष शरीराला होतात अशातला प्रकार नाही आहे. कुठल्या कुठल्या प्रकारचे दुःख असतात, अनेक अनुभव आहेत. मी कुठले सांगू सासू सुनांचे अनुभव असतात, आपल्या स्वतःच्या मुलांचे असतात, आपल्या आईवडिलांचे असतात, सासू सासऱ्यांचे असतात, असे मित्रांचे आहेत, जॉबमध्ये ऑफिसमध्ये कलिग्स असतात, बॉस असतो, सबऑर्डिनेट्स असतात, या सगळ्यांचे अनुभव येतात. थोडा विचार करा. काय विचार करायचा की हा जो काही त्रास होतो आहे हा या शरीराला आहे की मनाला आहे? ही जे काही अटॅचमेंट आहे ही शरीराला आहे की मनाला आहे? जे काही मी बांधून घेतो आहे, जो काही मला मान अपमान ह्या सगळ्या गोष्टी वाटतात, ह्या नेमका कोणाच्या आहेत? हे शरीर हे कधी ना कधी संपेल, पण मन ते भावना कायम जर ठेवत असेल तर एक जन्म नाही, पुढच्या जन्मी अनेक जन्मांमध्ये त्या भावना, त्याप्रमाणे संस्कार हे घेऊन आपण जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे ह्याच्या मागे किती लागावं? ह्याला खरंच हे जे काही मान सन्मान, त्याच्यानंतर अपमान आणि कोणीतरी फसवलं, कोणीतरी विश्वासघात केला, कोणाकडून आपल्या काही अपेक्षा होत्या पण त्यांनी पूर्ण केल्या नाही, हे जे काही असेल याला खरं किती किंमत द्यायची? कारण संपूर्ण योग वासिष्ठ हे खरं म्हटलं तर सायकोलॉजीचं बेस्ट बुक आहे. याच्यामध्ये मी आज या विषयावरती मुद्दाम जास्त वेळ बोलेन कारण बाकी विषय छोटे आहेत. ज्यांना मन सांभाळता आला त्यांना जीवन सांभाळता आलं असं म्हणता येईल. प्रत्यक्षात कितीही काहीही होऊ द्या, परिणाम कसेही असू द्या, आयुष्यात काहीही परिस्थिती येऊ द्या, लोक जर मनाने सक्षम असतील तर ते संपूर्ण जीवन हे आनंदातच काढू शकतात. आता या एका गोष्टीवर थोडा विचार करा. आपण एखाद्याला म्हणतो की तुझ्याकडे पैसे नाही आहेत, तुझी बायको भांडखोर आहे, किंवा तुला अमुक प्रकारचा त्रास आहे, तुला तमुक प्रकारचा त्रास आहे, मुलं कोऑपरेट करत नाही वगैरे वगैरे, हे सगळं त्याला जर म्हटलं आणि मग आपण असं म्हणतो की अरे किती दुःखी आहे तुझं जीवन, तुझ्या आयुष्यात किती त्रास आहे. आता हा त्रास आपल्या दृष्टीने आहे, आपण त्याला असे लेबल लावलेले आहेत. या जीवनाकडे बघण्याचे आपण असे त्या पट्ट्या लावतो ना कागदाच्या, की हा डबा तांदळाचा, हा डबा साखरेचा, असं तसे हे लेबल लावलेले आहेत की अमक्याचे आईवडील व्यवस्थित नसतील किंवा आजारी असेल तर ह्याच्या जीवनात दुःख आहे, याची बायको कोऑपरेट करत नाही हा दुःखी आहे, हिचा नवरा व्यसनी आहे म्हणून ही दुःखी आहे, हिचा मुलगा सोबत राहत नाही किंवा सून हिला त्रास देते म्हणून दुःखी आहे, सासू त्रास देते म्हणून दुःखी आहे. ह्या सगळ्या जे आपण पट्ट्या लावलेल्या आहेत ह्या आपण लावलेल्या आहेत. त्या व्यक्तीच्या जीवनात, त्या व्यक्तीच्या मनात काय चाललेलं आहे हे जर कळलं तर मग आपल्याला कळेल की खरंच ती व्यक्ती दुःखी आहे की नाही. ह्या बाहेरच्या लेबलमुळे जाणवणं आपल्याला वाटणं स्वाभाविक आहे, परंतु खरंच त्या व्यक्तीला विचारा का हो कसं काय, तो म्हणतो एकदम आनंदात आहे, जीवनामध्ये मला काही समस्या नाही आहे. पण कोणी म्हटलं की नाही हे असं आहे तसं आहे तसं आहे, तुमच्या जीवनामध्ये इतकं आहे, तुम्हाला आई वडील आजारी असतात, बायको त्रास देते किंवा नवरा त्रास देतो, तर त्याच्यामध्ये वेळ जातो, तर ती व्यक्ती सांगेल आहे पण मला त्रास होत नाही. हे त्यांचे स्वतःचे प्रॉब्लेम्स आहेत. मी माझ्या जीवनात अतिशय सुखी आहे, मला काहीही कुठल्याही प्रकारचा त्रास नाही. आपल्याला आश्चर्य वाटतं असं कसं, तुमचा वेळ जातो ना या सगळ्या प्रकरणामध्ये. ती व्यक्ती काय सांगेल, तसेही मला दिवसाचे 24 तास दिलेले आहेत, या 24 तासात या शरीराचं काही ना काही तर करायचं असतं. नाही मग मला काय स्वयंपाक करायचा असेल, नाही तर नोकरी करायची असेल, नाही तर आणखी काही करायचं असेल, जे जे शक्य आहे ते करेल. आणि त्याच्यामध्ये मग इकडे हॉस्पिटलला जा, नाही तर आर्ट ऑफ लिव्हिंगच्या सत्संगाला जा, नाही तर कोर्सला जा, नाही तर आणखी कुठे जा, चॉईसेस माझे आहेत. मला जिथे जिथे जे जे जमेल ते मी करेन. हे शरीर कुठे वेळ घालवतं आणि कुठे नाही हा चॉईस मी ठेवलेला नाही. याच्याबद्दल की अरे मला आज माझ्या मित्राला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावं लागलं, त्याला 8 तास तिथे गेले, फुकटचा वेळ वाया गेला, असलं लेबल मी लावत नाही. कारण हे वेळ कुठे ना कुठे जाणारच आहे, शरीर काही ना काही करणार आहे. याच्याऐवजी मी एरवी काय केलं असतं, मूव्ही की बघितली असती, नाही तर आणखी दुसरं काही काम केलं असतं,
ह्या थोडा जर असा एक पुन्हा नेहमीच्या शब्दांमध्ये सांगायचं झालं तर आकाशातून 10,000 फुटाचा व्ह्यू म्हणतो आपण. 10,000 फुटावरून जेव्हा या पृथ्वीकडे बघतो तेव्हा काय दिसतं आपल्याला की हे चाललंय सगळंच, सगळ्यांच्याच जीवनात काही ना काही चाललंय. आणि पुढे जाऊन योग वासिष्ठामध्ये वसिष्ठ ऋषी जसं म्हणतात की एकेका सेकंदानी माणूस मृत्यूकडे पळतो आहे, एकेका क्षणाने मृत्यूकडे पळतो आहे. तर हे सगळं पृथ्वी गोल गोल फिरतेच आहे, सगळेजण चाललेच आहेत पुढे 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 पुढे. तर कोणाचा वेळ कुठे कसा जातो हे माहीत नाही. आणि हे कसाही घालवला, मग तो गरीब असू द्या नाही तर श्रीमंत असू द्या, कसाही घालवला तरी सगळेजण शेवटी कुठेतरी त्या महाभूतांमध्येच पंचतत्वांमध्येच विलीन होणार आहेत. त्यामुळे हा वेळ कसा घालवला याच्याबद्दल डोक्याला ताप घ्यायचा अर्थ नाही की मला हे आवडतं ते आवडत नाही असंही नाही. जे येईल समोर ते स्वीकारणं त्याच्यामध्ये आपलं कर्तव्य. गुरु आणि शास्त्र हे कायम लक्षात ठेवायचे. ह्याप्रमाणे आपलं कर्तव्य पार पाडलं झालं. आयुष्य काय आलं काय गेलं काय कोणाला फरक पडतो. हे लेबल जर लावले नाहीत तर मग जीवनातली परिस्थिती कशीही असू द्या, सांगताना आणि अनुभवताना आतल्या आतमध्ये काय सांगू शकतो, मी आनंदी आहे, जीवनाचा पुरेपूर उपभोग मी घेत आहे. ओके, मला फक्त मध्ये ना प्लीज ते तुम्हाला आवडतील चार्ट्स. ठीक आहे. हा पुरेपूर अनुभव घेत आहे, आनंदी आहे, हे ती व्यक्ती स्वतः सांगू शकते. आणि हेच ते मनाचं जे आतापर्यंत आपण गणित याच्याकडून बघत होतो, लवण राजाकडनं, त्रास हा मनाचा आहे. त्यामुळे सासू त्रास देते, सून त्रास देते, मुलगा त्रास देतो, आई त्रास देते, ह्या सगळ्या भानगडी ह्या मनाचे खेळ. हा खरोखर गंमत अशी असते की जर शरीराला भुकं पडणार असतील ना यांच्यापैकी कोणाकडनं, कोणीतरी बंदूक धरली आहे आणि मग आता हे केलं तर ठीक नाही तो गोळी मारेल, तर समजू शकतो मी की हा खरंच टोचणी होते. लहान मुलाला जसं वडील किंवा आई ठोकतात, त्यांनी काही वात्रटपणा केला तर तो समजू शकतो की हा मार लागतो, फटके बसतात. पण एका याच्यानंतर फटके कशाचे कोणीच हात लावत नाही, जे काही ते मनाचे. पण गंमत सांगतो, याची गंमत अशी आहे की लहानपणी हे आपल्याला कोणीतरी ठोकणारं असतं ना, ते आपल्याला जरा समजवायचा प्रयत्न करतात, तेव्हा फटके बसतात, अंगाला काहीतरी होतं, मनाला काही होत नसतं. कारण मन तात्पुरतं थोडंसं खेळ करेल आणि नंतर पुन्हा इकडे तिकडे फुलपाखरासारखं उडायला लागेल. पण आता या मोठ्यांचा मार देणं थांबलं आणि आपल्या भाषेत बोलायचं झालं तर शिंग फुटायला लागले की मग मनाचे खेळ सुरू होतात. आणि मग हे जे काही उरलेले भोकं पाण्याचं काम आहे ना आपल्या शरीराला, हे आपलं मनच करत असतं. कर्कटी राक्षसीच्या प्रकरणात आपण बघितलं की नको त्या गोष्टींमध्ये जाणं, नको ते सवय ठेवणं, नको ते मनाचे खेळ करणं, ह्याच्यामुळे आपण स्वतःला सतत त्रास देऊन आपल्या शरीरामध्ये रोग निर्माण करत असतो. आणि हे जे काही कोणी बाहेरचे जे आपल्या शरीराला भोकं पाडायला समर्थ नसतात, कोणाची तेवढी ताकद नाही, काहीच नाही, पण आपण स्वतःच्या मनांच्या खेळाने आपल्या शरीराला इंजेक्शन, सलाईन आणि आणखी काय गोळ्या आणि हे ते या सगळ्या निमित्ताने नको तिथे नको ते होल्स करून घेत असतो. त्यामुळे हा मनाचा खेळ लक्षात घ्या. दुःख 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 जे म्हटले जातात, खरं दुःख काहीच नाही. या कुठेही आपल्याला दुःख नाही. आपलं मूळ स्वरूप सच्चिदानंद म्हटलेलं आहे, जे सतत ॲक्टिव्ह आहे, कायम आहे आणि आनंदरूप. आनंद म्हणजे खरं त्या मूळ स्वरूपाला आनंद स्वरूप म्हणणं असं काही लोकांच्या मते चुकीचं आहे. कारण ते स्वरूप जे आहे ते आनंद आहे, बरोबर आहे. त्याला आनंद म्हणजे इकडून घेऊन आनंद बाकीच्या गोष्टींना आपण अप्लाय करतो. हा आनंद आहे आणि त्याला त्या रूपावरती आपण त्याला म्हणतो आरोप करणं की हे रूप म्हणजे आनंदी आहे, असं नाही. ते रूप जे आहे ते आनंदी आहे हे समजणं हा एक त्याच्यातला महत्त्वाचा विषय. तर ते जे काही आपलं मूळ अस्तित्व आहे त्याला हे दुःख बिख्ख हा काही प्रकार नाही आहे. त्यामुळे जेव्हा जेव्हा कधी दुःखी व्हाल, कष्टी व्हाल आपल्या कुठल्याही आजूबाजूच्या परिस्थितीमुळे, तर थोडा विचार करा नेमकं दुःख कशाचं आहे, कुठल्या गोष्टीचं दुःख आहे. ज्या गोष्टींचं दुःख आहे त्या खरंच परमनंट आहेत, त्या उद्या बदलणार नाही असं वाटतं, की त्या गोष्टी कायमच्या गेल्या असं वाटतं, या जगात कायमचं काहीच नाही आहे. हे सगळं लक्षात आल्यानंतर माणूस दुःखी राहणार नाही. तात्पुरतं इकडे तिकडे काही प्रसंग येतील, थोडंफार निराशा येऊ शकते, थोडंफार दुःख होऊ शकतं, पण ते तात्पुरतं. त्याच्या पलीकडे आपण जाता यायला. याच्यावरती श्रीरामांनी आणि त्या लवण राजाला आणखी एक प्रश्न पडला होता. तो प्रश्न असा होता की
लवण राजाला जो भ्रम झाला तो वास्तवात कसा, म्हणजे त्यांनी इथे बसल्या बसल्या जे काही इमॅजिन केलं किंवा त्याला जो काही भ्रम झाला की मी असा जंगलात गेलो आहे, आदिवासी मुलीशी माझं लग्न झालं आहे, आणि बाहेर जाऊन जेव्हा त्या जंगलात जाऊन बघितलं तर तेव्हा त्याला लक्षात आलं की खरंच असं झालेलं होतं. मग असं कसं होऊ शकतं? तर याच्यावर वसिष्ठ ऋषींनी उत्तर दिलेलं आहे, फार सुंदर आहे, आणि ते सुद्धा आपल्या मनाच्या खेळांशी संबंधित आहे. वसिष्ठ ऋषींनी म्हटलं की ह्याच्यामध्ये 2-3 भाग असतात. एक असेल शक्यता असतात. एक असेल की जसं आपण एखादी गोष्ट जी घडली आहे आणि ती आपल्या नंतर लक्षात नाही राहिली, आणि नंतर जेव्हा आपण विचार करतो किंवा पुन्हा कोणी आठवण करून दिली तर आपल्याला वाटतं की नाही हे कधी घडलंच नव्हतं असं. दुसरं की एखादी गोष्ट नुसती बसल्या बसल्या विचार करत राहिलो, इमॅजिन करत राहिलो, आणि तशी इमॅजिन केल्यानंतर काही काळाने जेव्हा पुन्हा त्या गोष्टीबद्दल विचार करायला लागतो तेव्हा आपण असं म्हणतो की हां, अरे खरंच घडलं होतं, वास्तविक तसं काहीही घडलेलं नव्हतं, परंतु मनात सतत सतत विचार केल्यामुळे आपल्याला तसं जाणवतं की तशी एक आपलं इम्प्रेशन तयार होऊन जातं, तसे संस्कार तयार होऊन जातात की हे खरोखर घडलेलं होतं. घडलं नसतानाही आपण सांगतो नाही असंच घडलं होतं म्हणून. आणि तिसरं त्याच्यामध्ये की कधीतरी आपण काहीतरी ऐकलेलं असतं आणि आपल्याला वाटतं की ते आपल्याच बाबतीत घडलेलं आहे, नंतर त्याच्यावरती विचार करत करत स्वतःलाच आपण तिथे ठेवतो आणि त्याचा अनुभव घेत असं वाटतं की हां, हे माझ्याच बाबतीत घडलेलं आहे म्हणून, आणि आपण सांगतो की असंच माझ्या बाबतीत घडलेलं होतं. त्यानंतर आणखी एक त्यांनी विषय सांगितला की काही ठिकाणी असं होतं की जे मी इमॅजिन करतो तेच दुसरं कोणीतरी कुठेतरी तसाच विचार करत असतं, म्हणजे ज्याला आपण सामूहिक भ्रम या शब्दाखाली म्हणता येईल. जादूगार लोक हे असे करतात, जसा जादूगार सरकार कलकत्त्याचे आहेत, तर ते अशी अनेक लोक समोर उभे असताना तिथून त्यांना जी ट्रेन जाताना दिसते, अक्षरशः म्हणजे ते प्रयोग करून दाखवायचे की कुठेतरी लोकांना उभं केलं आहे आणि ती ट्रेन येते आहे, ती येता येता तिला गायब करून दाखवण्याचं सामर्थ्य त्या सरकारांमध्ये होतं. जादूगार सरकार त्यांचे ते प्रयोग तसे करायचे. तर त्याच्यामध्ये ते सामूहिक भ्रम निर्माण करायचे या सगळ्या लोकांमध्ये की ट्रेन आली आणि गेली. एक प्रकारचं हिप्नॉटिझम म्हणा किंवा असं प्रयोग ते करून दाखवू शकत होते. हा जो प्रकार आहे की एकाला एक जो भ्रम असतो तोच दुसऱ्यालाही कुठेतरी योगायोगाने होतो. हे आपण अनेकदा बघितलंय की मी काहीतरी विचार केला आणि नेमका तसाच विचार दुसऱ्या कोणीतरी केलेला असतो. हो ना, अगदी जवळ असेल तरी ठीक आहे, दूर असेल तरी ठीक आहे. नवरा बायको नाही का, ती हिंदी सिनेमातली खास डायलॉग असते का तुम वही सोच रहे हो जो मैं सोच रहा हूँ. हा प्रश्न अनेकदा आपण ऐकला असेल. तर असंच ते दोघांच्या मनामध्ये सेम विचार येऊ शकतात आणि हा भ्रमही दोघांना सारखा झालेला असू शकतो. याचे उदाहरणं नवरा बायको टिपिकल आहेत. अनेक वर्षाचा संसार झाल्यानंतर बायको सांगते की आपल्या लग्नाच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये असंच तू केलं होतं. आता हा म्हणतो असं कधी घडलं होतं, तर ह्यानी कधी विचारच केला नाही किंवा लक्षात ठेवलं नाही म्हणून हा विसरला असू शकतो, किंवा तिने काहीतरी त्या गोष्टीचं इमॅजिन करत करत केल्यामुळे तिला असं वाटतं की असं घडलं असेल पण तसं प्रत्यक्षात काही घडलेलं नसतं. हा टिपिकल संवाद आहे. ती म्हणते असं केलं होतं, हा म्हणतो मी असं कधी केलं होतं हे मला आठवतच नाही आहे. दोन्ही गोष्टी याला कारणीभूत आहेत, दोन्ही गोष्टी होऊ शकतात. तसंच या सिरियल्स वगैरे बघून एखादी व्यक्ती स्वतःला इतकी इन्व्हॉल्व होते आणि एखाद्या त्या भूमिकेमध्ये स्वतःला ठेवते आणि ते ठेवल्यानंतर असं वाटतं की हे जे काही घडतं आहे ते माझ्याच बाबतीत घडतं आहे, आणि मग ते तसं इम्प्रेशन करत करत विचार करत करत त्यांना पुढे जाऊन असं वाटतं की ते प्रसंग निर्माण केले जातात आणि सांगतात की नाही हे माझ्या बाबतीत घडलं होतं. प्रत्यक्षात त्या व्यक्तीच्या बाबतीत काही घडलं नाही, ते सिरियलमध्ये घडलं असतं. आणि मग जेव्हा क्रॉस व्हेरीफाय करायला जातो कोणाला तरी, तर त्या व्यक्तीने सुद्धा तशीच गोष्ट घेतली. म्हणजे मी एक सिरियल बघितली, तुम्ही एक सिरियल बघितली, आणि नंतर तुमचा माझा कधी संबंध आला आणि मग तुम्ही म्हटलं की असं घडलं होतं का, तर मी सांगेल हां तुमच्या बाबतीत घडलं होतं, कारण मी सिरियल विसरलेलो असेल पण मला प्रसंग लक्षात असेल. तुम्ही मला फक्त सांगितलं माझ्या बाबतीत घडलं आहे म्हणून मी ते तसं इमॅजिन केलं आणि मला वाटलं तुमच्याच बाबतीत घडलेलं आहे. इथे तसंच होतं. राजाला काहीतरी भ्रम झाला, काहीतरी त्याला आठवलं असेल किंवा कुठेतरी ऐकलं असेल, आणि जेव्हा तो तिकडे विचारायला गेला त्या लोकांनाही तसंच झालं असेल किंवा प्रत्यक्षात तशी घटना घडली असेल. फक्त राजाने विचारलं की असं काही घडलं होतं का, त्यांनी सांगितलं असं घडलं होतं. हाच तो राजा तिथे होता, ह्याच्याच बाबतीत ते घडलं होतं असं कोणीही शाश्वतीने सांगितलेलं नाही आहे. कारण त्या सासूने याला ओळखलं नाही आणि फक्त सासूला ओळखलं, कारण याला
तसं इम्प्रेशन झालं होतं की ही माझी सासू असावी, हे असं असेल. हे जे सगळे भ्रम होत जातात त्याच्यामुळे सगळे पुढचे खेळ झालेले आहेत. असो, मन काय काय खेळ करत जातं हे फार समजण्याच्या पलीकडे. ह्या मनाचे खेळ असं म्हटलंय, मागे एक मी व्हिडिओ बघितला होता जो क्वांटम मेकॅनिक्सवरती होता आणि त्याच्यामध्ये असं सांगितलं होतं की जेव्हा जेव्हा आपल्या मनात विचार येईल, मला वाटतं मागच्या की त्याच्या मागच्या सत्रात मी बोललो होतो की आपल्या मनात एका वेळेस 2 विचार आले ना, एक इकडे विश्व निर्माण झालं, दुसरं विश्व तिकडे निर्माण झालं. या लवणराजाच्या प्रकरणामध्येच जो वसिष्ठ ऋषींनी ते वाक्य तसं म्हटलेलं आहे की अनंत विश्व, अनंत जग आपण आपल्याच मनाच्या वेगवेगळ्या खेळांमधून निर्माण करत राहतो. सारखे एकावर एक कितीतरी विश्व हे निर्माण होतात. इथे असंही म्हटलेलं आहे शुक्राच्या कथेमध्ये की एक परमाणू, त्याच्यामध्ये अनेक विश्व, त्या विश्वामधल्या प्रत्येक परमाणूमध्ये आणखी विश्व, त्या दुसऱ्यामध्ये आणखी विश्व, असं एकानंतर एक कितीतरी विश्वांची शृंखला सुरू राहते. खरा पुरुष कोण आणि हे मनाचे खेळ जे चालले आहेत, जे विषयांच्या माध्यमातून चालू आहेत, त्याच्या मागे जर धावत राहिलो तर हे अनंत ही परंपरा अशीच सुरू राहील. खरा पुरुष कोण आहे? पुरुष म्हणजेच की जो या शरीरामध्ये राहून या सगळं समजून घेणारा कोण आहे? तर तो आहे की ज्याला ह्या मनाला शांत करता येतं, मनाचं हे स्वरूप समजतं आणि त्याच्या पुढे तो जाऊ शकतो. या मनाला पूर्णपणे शून्य करणं आणि मनापासून, या सगळ्या गोष्टींपासून स्वतःला दूर ठेवणं, आपलं मूळ स्वरूप समजून घेणं. आता मगाशी जो प्रश्न आला होता की 2 विचारांमधली संधी, 2 विचारांमधलं संधिस्थान काय आहे, आणि ते म्हणजे खरं ते आपलं मूळ स्वरूप. तर आपण जेव्हा केव्हा ध्यान करतो तेव्हा कधी कधी असा विचार येतो की आपण 2 विचारांमध्ये शून्य अवतार असेल, शून्य अवस्था असेल की जिथे काहीही आपल्याला जाणीवच नाही, पण आपण त्या जाणीवेच्या बाबतीत विचारही नाही करू शकत, त्या अवस्थेत फक्त असतो. की मला नंतर लक्षात येतं की अरे काहीतरी अशा अवस्थेमध्ये होतं की जेव्हा माझ्या मनात कुठलेही विचार नव्हते, पूर्ण शून्य होतं. त्यांनी सुदर्शन क्रियेचा अनुभव घेतला आहे. क्रिया झाल्यानंतर जेव्हा शांत असतो आपण, तेव्हा जो अनुभव असतो की जिथे असं म्हणतात मला काहीच माहीत नाही, सुषुप्ती पण नाही, कारण सुषुप्तीमध्ये आपण झोपलेले असतो. ही सुषुप्तीची पण अवस्था नाही आहे. ही अवस्था ती आहे की जिथे आपल्याला जाणीव आहे की आहोत, जागे आहोत, परंतु बाकी काहीही नाही, सगळं शून्य आहे. ती जी अवस्था आहे ती अवस्था ही 2 संधींमध्ये असते. किंवा नजर आपली एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाते, एका वस्तूवरून दुसऱ्या ठिकाणी जेव्हा नजर जाते, तर याच्यामध्ये जो मधला काळ असतो त्या काळामध्ये आपलं मन नेमकं कुठे होतं. कारण शेवटी इंद्रिय म्हटल्यानंतर ते बाहेरचे जे विषय आहेत, ज्या काही गोष्टी आहेत, त्या गोष्टीला बघितल्याबरोबर त्या दृष्टीने काहीतरी मनात विचार यायला सुरुवात होतात किंवा ऑलरेडी काहीतरी विचार असतात. पण जर काहीच विचार नसतील, समोर बघितलं, मला मोबाईल दिसला, तर मोबाईलकडे बघितल्याबरोबर मनात काहीतरी विचार येतात. नंतर मोबाईलवरून नजर काढून मी झाडाकडे नेली तर लगेच काहीतरी विचार येतात. पण या दोघांच्या प्रवासाच्या दरम्यान जी अवस्था असते की जेव्हा विचार काहीच नाही, ती अतिशय सूक्ष्म, तिला जर पकडता आलं ती आपली मूळ अवस्था. त्याच्यामध्ये जर राहता आलं की अरे माझ्या मनाचं, माझं स्वतःचं अस्तित्व आहे ते आहे की जिथे विचारच नाहीत, तिथे काहीही नाही, पण तरीही मी आहे. तर ती जी संधी म्हटलेली आहे, संधी म्हणजे काय? जॉईंट. 2 गोष्टींची संधी होणं म्हणजे जोडणं, जॉईंट होणं. त्या 2 विचारांचं जेव्हा मिलन होतं, त्या 2 विचारांच्या मधला जो काळ आहे तो म्हणजे त्यांनी ती जी अवस्था म्हटलेली आहे त्या अवस्थेबद्दल ते उदाहरण दिलं. यानंतर शुक्राचार्यांची गोष्ट सांगितलेली आहे आणि शुक्राचार्यांच्या गोष्टीमध्ये थोडक्यात सांगायचं झालं तर आपल्या वडिलांची सेवा करता करता, भृगु ऋषींची सेवा करता करता हा तरुण शुक्र, ज्यांनी अजून पूर्ण ज्ञान प्राप्त केलेलं नाही आहे, अशा अवस्थेमध्ये असताना त्याचं सहज लक्ष आकाशाकडे जातं आणि एक अतिशय सुंदर अप्सरा त्याला जाताना दिसते. तिच्यावरती हा मोहित होतो, ती पण याच्यावरती मोहित होते. आणि मग याच्या मनात ते सगळं असं सायकल सुरू होऊन जातं, चक्र सुरू होतं की पहा मी पण हिच्या मागोमाग स्वर्गात चाललो आहे, मग स्वर्गात गेलो आहे, मग आता इंद्राने माझं स्वागत केलं, भृगु ऋषींचा मुलगा आहे, मला तिथे बसवलं, मग मी स्वर्गामधून तिथे फिरत फिरत इकडे तिकडे गेलो, मग मला तिथे ती अप्सरा दिसली, मग अप्सराचं माझं मिलन झालं, विवाह झाला, मग मी तिथे तिच्यासोबत अनेक वर्ष राहिलो आणि हे राहिल्यानंतर मग माझ्या मनात भावना निर्माण झाली की आता
माझं जे स्वर्गाचं पुण्याचा जो काही कोटा होता, जो काही माझा इथे साठा होता, तो पुण्याचा साठा संपलाय आणि आता हिच्यासोबत मी पुन्हा पृथ्वीवरती येईल. आणि मग हरिण आणि हरिणी म्हणून मी पृथ्वीवरती आम्ही दोघांनी जन्म घेतला आणि पुढचे जे काही असे एकावर एक जीवन हे करत गेला. आणि मग तो पुढे एका ऋषींच्या इथे वासुदेव म्हणून त्यांनी पुढे जन्म घेतला आणि एक नदी होती, त्या नदीच्या काठावरती तिथे ध्यान करत बसला. हे सगळं त्याच्या आयुष्यात होत असताना इकडे त्याचं जे शरीर होतं त्याचं पूर्ण शरीराचं भान सुटून गेलं आणि हे शरीर खंगून गेलं, संपून गेलं. त्याच्यामध्ये जे काही सगळी त्वचा वगैरे गळून पडल्यामुळे तिथे जसे शरीराच्या छिद्रांमध्ये वेगवेगळ्या जंतूंनी आपले घरं केले होते. भृगु ऋषींनी त्यांची तपस्या, त्यांचं ध्यान संपल्यानंतर उठले आणि आपल्या मुलाचं असं सगळं झालेलं बघून त्यांना भयंकर राग आला आणि त्यांनी काळाला शाप देण्यासाठी ते सिद्ध झाले. काळाला शाप देण्याचा विचार केल्यानंतर काळ तिथे आला आणि काळाने त्यांना मग समजवलं. काळाने म्हटलं की तुम्हीच काय, पण माझ्या पोटामध्ये मी कितीतरी रुद्र, कितीतरी विष्णू, कितीतरी ब्रह्मा आणि कितीतरी ब्रह्मांड हे सगळं मी घेतलेलं आहे. मी या सगळ्यांच्या पलीकडे आहे. तुम्ही मला शाप देऊन काहीही होणार नाही. मी काही तुम्हाला घाबरलो म्हणून मी तुम्हाला समजवत नाही आहे, कारण तुमच्यामुळे मी काळ हा सगळ्यांच्या पलीकडे, माझ्यावर कशाचाच परिणाम होत नाही. पण मी तुम्हाला काहीच गोष्टी समजावायला आलो आहे. तुम्ही थोडा नीट विचार करा. तुम्ही ज्ञानी आहात, तुम्हाला सगळे मनाचे खेळ ह्या सगळ्या गोष्टी माहिती आहे. तुमच्या मुलाचं काय झालं याचा तुम्हीच विचार करा. तुमच्या लक्षात येईल की त्याचं काय झालेलं आहे, तो कुठे आहे. आणि असं म्हणून मग त्या भृगु ऋषींच्या लक्षात आलं की अरे, मनाचे खेळ किती विचित्र आहेत. आणि ते सगळे खेळ बघून मग ते आपल्या मुलाला बघायला त्याच्या ठिकाणी गेले. त्याला पुन्हा सुद्धा जाणीव करून दिली की तू कोण, तुझं मूळ रूप काय. आणि हे सगळं करून मग त्याला परत त्या मूळ शुक्राच्या शरीरापाशी आणलं. आणि मग त्यांनी काळाने म्हटलं की अजून याचं सगळं कार्य बाकी आहे. हा शुक्राला दैत्यांचा गुरु व्हायचा आहे, शुक्राला अजून बरेच काही करायचं आहे. तर त्याच्यामुळे ह्याला तुम्ही आता ह्याचं जे शरीर आहे हे हा सोडेल आणि मूळ शरीरामध्ये हा परत जाईल. त्याप्रमाणे त्यांनी त्या वासुदेवनी आपलं शरीर सोडलं आणि मग भृगु ऋषींनी मंत्र म्हणून त्याचा जीव, त्याचे प्राण पुन्हा त्या मूळच्या शुक्राच्या शरीरात आणले. ही गोष्ट कशीही असली, म्हणजे कितीही इंटरेस्टिंग आणि काहीही असलं तरी याच्यामध्ये जो एक छोटासा भाग दिलेला आहे की बेसावध असू, लक्षात घ्या, बेसावध असू तर आपलं मन आपल्याला कुठे घेऊन जाईल आणि हे इंद्रिय, आपले जे डोळे, सेन्सेस आहेत ते आणि बाहेरचे विषय हे किती भयंकर प्रभाव टाकू शकतात हे ह्या सगळ्या गोष्टीतून दिसतं. याचं छोटंसं आजच्या काळातलं उदाहरण द्यायचं झालं तर मी एक, म्हणजे झालं आहे म्हणून नाही पण असं अनेकदा होतं अनेकांच्या बाबतीत. मी माझ्या उदाहरणातून देतो की मला माझ्या मित्राला माझा पत्ता पाठवायचा होता. त्याने म्हटलं व्हॉट्सॲप कर, तुझा पत्ता काय, मी तुझ्याकडे येतोय. आणि मी गेलो मोबाईलवरती, व्हॉट्सॲप उघडलं. व्हॉट्सॲप उघडल्यानंतर त्याचं मेसेज किंवा त्याचा टाईप करायच्या ऐवजी आतापर्यंत काय सहज कुठले मेसेजेस आले ते बघायला घेतलं. म्हणजे अप्सरा म्हणजे तो मोबाईलमधले मेसेजेस आणि मी म्हणजे शुक्र, आमच्या दोघांचा संयोग झाला आणि माझं मन त्या अप्सरेच्या म्हणजे व्हॉट्सॲपच्या मेसेजेसमध्ये गुरफटलं. व्हॉट्सॲपची शक्ती एवढी आहे किंवा फेसबुकच्या रील्स असतील, इंस्टाग्रामच्या रील्स असतील, आणखी काही असेल, ते त्याच्यामध्ये जे जे काही संदेश आलेत ना ते सगळे वाचत एकानंतर एक बराच वेळा सगळ्यांमधून फिरत गेलो. आणि नंतर जेव्हा सगळं संपलं तेव्हा विचार करायला लागलो, मी मोबाईल हातात घेतला कशाला होता, नेमकं कशासाठी सुरुवात केली होती. थोड्या वेळ तर एक लॉस्ट होऊन जातो माणूस, काहीच कळत नाही काय चाललंय काय नाही. आणि नंतर लक्षात येतं बऱ्याच वेळा, आणि अरे मित्रांनी सांगितलं होतं मेसेज पाठवायला, किंवा तो पुन्हा फोन येतो त्याचा, अरे तो अजून मला ॲड्रेस नाही पाठवला, आणि मग त्याला आपण तो पत्ता पाठवतो. हां, मन हे असं विषयांमध्ये सहज गुरफटून जाऊ शकतं. हे जर बेसावध असू तर हे निश्चित होतं. आपल्या अनेकांच्या बाबतीत या गोष्टी होतात, फक्त व्हॉट्सॲप म्हणून नाही पण काहीही असेल. शांत बसलो आहोत, कोणाला तरी बघितलं, कुठला तरी विषय डोक्यात आला किंवा काहीतरी वस्तू बघितली की लगेच मनाचे खेळ सुरू. आणि त्या क्वांटम मेकॅनिक्सच्या नियमाप्रमाणे जर बघायचं झालं तर शुक्राची गोष्ट काही खोटी नाही आहे. त्याचं शरीर इथे असेल, त्यांनी जे काही अनेक जन्म घेतले, अनेक त्याचे विश्व निर्माण झाले, आणि पुढे जाऊन आपण शतरुद्रांची पण गोष्ट ऐकणार आहोत. तर त्याच्यामध्ये सुद्धा हे असंच आहे की वास्तविक पाहता क्वांटम मेकॅनिक्सच्या नियमाप्रमाणे, त्या व्हिडिओप्रमाणे आपले असे अनेक जन्म होत जातात.
प्रश्न असा येईल की अनेक जन्म झाले, अनेक पृथ्वी झाल्या, या पृथ्वीसाठी मटेरियल कुठून आणलं, नाही का? हे असं अचानक कसं काय येऊ शकतं? तर ते सगळे भ्रम आहेत. पण हे सगळं काही निर्माण होत असतं. ह्या सगळ्या गोष्टींचे जे आपले संकल्प असतात ते त्याप्रमाणे फळ घेत असतात. विषय समजायला थोडा कठीण आहे. आणि वसिष्ठ ऋषी या स्थिती प्रकरणाला सांगता सुरुवातीला की उत्पन्न तर झालं, पण टिकलं कसं काय, हा प्रश्न येत असेल तर मुळात काही उत्पन्नच होत नाही, काही टिकतही नाही. हे केवळ आपल्या मनाच्या संकल्पामुळे, आपल्या विचारांमुळेच ह्या सगळ्या गोष्टी होत असतात. जेव्हा केव्हा या निर्मितीबद्दल विचार असा सहज मनात येतो, या शून्य आकाशाकडे कधी बघितलं तर असं आश्चर्य वाटतं की किती काळांपासून, किती वर्षांपासून, युगांपासून, म्हणजे मला माहीत नाही, पण वैज्ञानिक जे काही म्हणतात त्या हिशोबाने जर विचार केला तर इतके सहस्रावधी वर्ष ह्या अनंत आकाशामध्ये मला माहीत असलेले चंद्र, सूर्य, पृथ्वी, मंगळ, गुरु वगैरे हे जे काही शनी ग्रह आहेत, हे जे काही एवढंसं मंडल आहे, हे सगळं इंडिपेंडेंटली आपल्या आपल्या जागेला कुठल्याही आधाराशिवाय टांगलेलं आहे. आपल्याला साधं एक बॉल घेऊन जर असा हातात फिरवायचा म्हटलं तर तो सुद्धा आपण युनिफॉर्मली एका स्पीडने नाही फिरू शकत. परंतु या आकाशामध्ये कुठलाही आधार नसताना हे गोळे बरोबर, ज्याला चेंडू म्हणा, बॉल म्हणा, सगळे आपल्या जागेवर फिरतायत. यांच्यातल्या कोणावरही थोडंसं जरी इकडे तिकडे झालं, म्हणजे पृथ्वीवरती थोडंसं असं तसं झालं तर भूकंप होतात आणि पाण्याचे काय पूर येतात आणि काय काय गोष्टी होतात. इतक्या वर्षांपासून हे सगळं आकाशात कसं काय टांगलं गेलेलं आहे, विदाऊट सपोर्ट सगळं चाललंय. आश्चर्यच आहे, नाही का? काही कशात फरक पडलेला नाही आहे, तसंच चाललेलं असतं सगळं. हा जेव्हा विचार येतो तेव्हा मग मात्र मन शून्य होतं की किती आकाश किती मोठं आहे, कोणाला माहिती. आणि अशा हे जे सांगतात योग वासिष्ठमध्ये की अशा अनेक विश्व निर्माण झाले असतील, अनेक गोष्टी निर्माण झाल्या असतील, तर असतीलही नाही, कोणाला माहिती, कुठे बघितले आहे ते नाही. तर थोडंसं आकाशाकडे बघितल्यानंतर हा विचार कधी येऊ द्यायचा. रात्री समजा सहज बघितलं की या शून्यामध्ये किती अस्तित्व आहेत, किती काय आहे, कोणाला कल्पना नाही. आपण या छोट्याशा जीवनामध्ये जे काही आपल्याला कळतं, या एवढ्या मोठ्या काळामध्ये आपलं अस्तित्व एवढंच, आणि एकाच ठिकाणी अनेक ठिकाणी आहोत की नाही माहिती, एकाच वेळी अनेक ठिकाणी आहोत की नाही हेही माहिती नाही. आज कदाचित इथेही आहे आणि मनाने आणखी काही विश्व निर्माण केले असतील तर कुठेतरी पोहोचले असेल. सगळ्या गोष्टी संभव आहेत. उत्पत्ती प्रकरणात आपण हे सगळं बघितलंय. तर हे सगळे मनाचे खेळ आणि आपल्या उत्पत्तीबद्दल, हे जग कसं टिकतं याच्याबद्दल सगळं इथे विवेचन केलं. काही 2-3 गोष्टी बघून घेतो, आणखी काही सांगण्यासारख्या असतील तर, किंवा काही विशेष प्रश्न असतील तर ते घेता येतील. ह्याच्या वेगवेगळ्या भूमिका सांगितल्या आहेत योग वासिष्ठमध्ये. त्या म्हणजे तुम्ही सगळ्यांनी वाचल्या असतील. 14 भुवनांमध्ये राहणारे वेगवेगळे प्राणी, त्यांचे प्रकार, हो ना, हे सगळ्या त्यांनी ज्या अवस्था सांगितलेल्या आहेत, एकदम प्रथमता, गुणपिवरी वगैरे, त्या वाचल्या ठीक आहे, समजण्यापुरती ठीक आहे, पण लक्षात ठेवायच्या भानगडीत पडू नका. मी आज इतके वर्ष झाले मी पहिल्यांदा जे अवॉइड करतो ते हे पाठांतर अवॉइड करतो. कारण हे जर पाठ करायला बसलो तर नंतर मग सहज मोह होतो की कुठल्याही प्रवचनामध्ये, कुठेही आपण चर्चा करताना की ही अवस्था अशी आहे, ती अवस्था तशी आहे, ती अवस्था तशी आहे, सांगताना कदाचित मला अभिमान वाटेल, समोरच्यांना इम्प्रेशन वाटेल की पहा यांना किती माहिती, असं एक एक नाव माहिती आहे, सगळ्या अवस्था माहिती आहेत. एक इम्प्रेशन क्रिएट करायला एखाद्या वक्त्याला हे चांगलं आहे की मला एवढ्या गोष्टी माहिती आहेत, पण त्या तुमच्या फायद्याच्या नाही आणि पाठ करण्याच्या नादामध्ये माझी शक्ती वाया घालवणं असं आहे. कारण त्याचा प्रत्यक्षात मला काहीही फायदा कधीच जाणवला नाही. तुम्हाला जाणवत असेल, तुम्हाला वाटत असेल तर जरूर करा पाठ. माझा आग्रह नाही की असं करू नका म्हणून. पण मूळ शक्ती योग वासिष्ठ वाचताना ही त्याच्यातले जे सूक्ष्म सूक्ष्म संदेश आहेत ते समजण्याकडे जर लावली तर ते जास्त योग्य आहे. कधी वाटलं पाठ करावं आणि कुठे काही सांगायचं असेल, ज्यांना आता परीक्षा द्यायच्या आहेत, इंटरव्ह्यू द्यायचे आहेत, त्यांच्यासाठी ठीक आहे. नाहीतर त्यांनी काही खरंच साध्य होतं असं नाही. आणि मुळात हा प्रवास करता करता अशी एक अवस्था येण्याची शक्यता आहे, ज्यांच्या जीवनात कधी येईल तेव्हा येईल, माझ्या जीवनात कधी येईल तेव्हा येईल, की आता असं बस झालं, काय हे सगळं माहिती आहे, आता आणखी किती.
मोक्ष मोक्ष काय म्हणतात तो माहिती आहे, हे माहिती आहे, ते माहिती आहे, कशाला या सगळ्यांच्या शोधात जायचं, आता फक्त शांत बसा. गुरुजींनी, परमपूज्य गुरुदेव श्री श्री रविशंकरजींनी त्यांच्या अष्टावक्र गीतेच्या ह्याच्यात सांगितलंय की अहम ब्रह्मास्मी, अहम ब्रह्मास्मी, हे सगळं नंतर स्वतःला सांगतो, सोहम सोहम सगळं होतं. पण ते आता झालं ना, कळलं ना, मग आता सांगण्यात काय अर्थ आहे? मी स्वतःला पुन्हा पुन्हा तेच ते सांगत बसून काय मिळवणार आहे? तुम्ही आहे तर ठीक आहे, हा ठीक आहे, बसा स्वस्थ. या ज्ञानाच्या बाबतीतही पुढे जाऊन तसंच होतं. कळलं ना, आता स्वस्थ बसा, आता कशाला आणखी त्याच्यात खोलात जायचं? जर द्यायचं असेल तर ठीक आहे, अभ्यास करावा. म्हणजे गुरुदेव म्हणतात असं, पण स्वतःसुद्धा योग वसिष्ठ वाचतातच नियमितपणे. का? कारण तेही काहीतरी देण्याचं असतं. एक स्वतःलाही बेसावध होऊ नये म्हणून संस्कार करणं आवश्यक असतं. तर या ज्ञानाचा पुढे जाऊन मात्र उपयोग तसाच आहे, पण एका ठिकाणी स्वतःला सगळं हे सोडता यायला पाहिजे, विसरता यायला पाहिजे. हा एक महत्वाचा विषय याच्यात सांगितलेला आहे. हे सगळे जेव्हा आपण चर्चा करतो या गोष्टींची योग वासिष्ठमध्ये, शेवटी प्रश्न असा येतो की ठीक आहे, मन आहे, मनाला काही तुम्ही टाळू शकत नाही, मनाचे खेळ असे आहेत. कितीही म्हटलं तरी मी विषयांपासून स्वतःला वाचायचा प्रयत्न केला तरी विषय वारंवार काही ना काही प्रभाव टाकतात. अगदी रस्त्यावरून जात असताना एखादी सुंदर स्त्री दिसली तर सहज बघायची इच्छा होतेच, किंवा एखादा खाण्याचा आवडीचा पदार्थ दिसला तर असं तोंडाला पाणी सुटतं की खावं. जेवताना किती ठरवलंय की मला उष्णतेचा त्रास होतो, मला योग्य असेच पदार्थ खाईल, परंतु थोडे तिखट का असेना पण मूग भजे आले किंवा मिरचीचा ठेचा आला तर चला थोडीशी चव घेऊ, याच्या नावाखाली भरपूर काही खाल्लं जातं आणि नंतर त्रास भोगतो. तर हे जे काही विषय आहेत यांच्यापासून स्वतःला वाचवायचं कसं, हा एक भाग याच्यात थोडासा त्यांनी स्पर्श केलेला आहे. असं आहे, आपल्या मनाची प्रवृत्ती आणि त्या मनाला नियंत्रित करण्याची आपली शक्ती, या दोन गोष्टींच्या बाबतीत आपल्याला स्वतःला थोडासा अंदाज यायला हवा. जर एखाद्याला माहिती आहे की माझं मन हे स्वतः माझ्या नियंत्रणात राहणार नाही, म्हणजे मी लाख ठरवलं की मी यूट्यूब बघायचं नाही कारण माझ्या अभ्यासात अडथळा येतो, आणि मी जर यूट्यूब बघायला घेतलं तर माझं मन मग तिथे अडकून पडेल, मग एकावर एक मी वाहून जाईल. हे जर मला माहिती आहे तर मी यूट्यूबच्या भानगडीत पडायला नको. आणि मला माझ्या मनाची शक्ती कळली की हे मन या यूट्यूब समोर हारतं, वीक पडतं, अशक्त होतं. मग काय करायचं? तर यूट्यूबला मी असं समजेल की हा माझा शत्रू आहे, ह्या गोष्टी माझं नुकसान करणार आहेत, यांच्याकडे बघायचं नाही. याच्याबद्दल एक वेळ वाटल्यास तिरस्कार निर्माण करा. ओके, त्यापासून स्वतःला दूर ठेवा. हा खेळ फार विचित्र आहे, पण हा एक प्रॅक्टिस आणि प्रॅक्टिसनी साध्य होण्यासारखा आहे. कसं आहे की इंद्रिय दमन हे योग्य नाही असं योगशास्त्रांमध्ये सांगितलं. म्हणजे तुम्हाला एखादी गोष्ट आवडते मनापासून, परंतु तुम्हाला ती योग्य नाही आहे, तर त्या गोष्टीकडे तुम्ही बघू नका, त्या गोष्टीपासून दूर राहा. त्याला इंद्रिय दमन म्हटलं जातं. की आतमध्ये खूप वासना आहेत परंतु बाहेरून तुम्ही त्यांना सप्रेस करताय, ते योग्य नाही असं म्हटलंय. माझ्या मते एका मर्यादेमध्ये ते योग्य निश्चित आहे, कारण दोनच चॉईसेस आहेत. एक तर त्या वासना पूर्ण करा, नाहीतर त्या वासना सप्रेस करा. पूर्ण करून सुद्धा तृप्ती कधी होत नाही. असं फार क्वचित होतं की ही तृप्ती झाली आणि त्या तृप्तीच्या मागे अनेक वर्ष जाऊ शकतात, आणि ती तृप्ती जेव्हा केव्हा होईल तोपर्यंत आपण बरंचसं नुकसान करून घेतलेलं असतं. कारण ते जसं पुढे आपण जेव्हा बघू, संवेदना, कल्पना, भावना, हे सगळे जे विषय आहेत, एकावर एक संस्कार ते करतच जातात आणि माणूस आणखी गुरफटत जातो. एकच प्याला नावाचा जसं ते नाटक आहे तसंच ह्या न थांबणाऱ्या गोष्टी आहेत. त्यांनी तृप्ती कधीच होत नाही, शांतता कधीच मिळत नाही, आपली तृष्णा कधीच थांबत नाही, ती तर सतत पळवत राहते. त्यामुळे त्यांची तृप्ती करणं हा एक भाग. दुसरा की मग ठीक आहे, मी ज्ञानातून कधीतरी ज्ञानाच्या मार्गातून स्वतःला समजून त्याच्यापासून दूर होईल, तर तेही त्याला वेळ लागू शकतो. कारण त्या ज्ञानात राहण्यासाठी इथे जे योग वासिष्ठमध्ये सांगितलेला सगळ्यात उत्तम मार्ग आहे तो म्हणजे सत्संग. सत्संगमध्ये राहिलो की मग आपला विवेक जागृत होतो. विवेक जागृत झाला की मग आपल्याला हळूहळू पुढे या सगळ्या गोष्टींचं ज्ञान व्हायला लागतं. मग याच्यातला या विषयांमधला खोटेपणा समजायला लागतो आणि त्याच्यानंतर मग आपण या मूळ गोष्टीकडे येऊ शकतो. पण हा सत्संग मिळणार कधी, विवेक जागृत कधी होणार, तोपर्यंत मी काय करायचं? तर इंद्रिय दमन करायला हरकत नाही.
माझ्या दृष्टीने, की दिसतंय ना हे असं अयोग्य आपल्यासाठी, हे आपल्याला भरकटवू शकतं, याच्याकडे बघायचंच नाही, ही गोष्ट वाईट आहे, या गोष्टीपासून दूर पळा. यूट्यूबपासून तुम्हाला जमत असेल तर यूट्यूबपासून दूर पळा, नाही तर कोणाला तरी सोबत ठेवा की अरे मला आता बघायचं पण 5च मिनिटं बघायचं आहे, माझ्या बाजूला बस आणि त्याच्यानंतर लॅपटॉप बंद कर, असं सांगणारा कोणीतरी सत्संगी आपल्यासोबत असावा, कोणीतरी चांगला मित्र असावा. मित्राबद्दल पूर्वी बोललेलो आहे. तर असं जर होऊ शकत असेल तर ठीक आहे, नाहीतर सरळ सरळ या गोष्टी कट करा, दूर करा. जे काही मार्ग मिळतील त्या मार्गाने स्वतःला या विषयांपासून दूर ठेवायचा प्रयत्न करणं हा इलाज वाईट नाही, हा निश्चितपणे चांगला आहे. कारण हे आपले प्रयत्न जे या मार्गावरती आहेत त्यांचे हे पॅरलली सुरू आहेत, समांतर सुरू आहेत, की मी इंद्रिय दमनही करतो आहे आणि स्वतःला समजवतोही आहे, सत्संगामध्ये जातोय, विवेकही घेतो आहे, ज्ञानही घेतो आहे आणि स्वतःला सांगतोय की हे सगळं वाईट आहे, याच्यापासून दूर राहा. जेव्हा या गोष्टी साध्य होतील तेव्हा मनाला सुद्धा आपोआप तसे संस्कार होतात आणि मन तुम्हाला या अनेक आपत्तींपासून, संकटांपासून वाचवू शकतं. एका परीने अनेक वेळा जे सांगितलेलं आहे की हे जीवनाचं जो काही छोटासा काळ आहे, छोट्याशा काळात कसं जगायचं, उद्या आपल्याला समाधान वाटलं पाहिजे. मी तर नेहमी म्हणतो, जे तुकाराम महाराजांनी म्हटलेलं आहे किंवा आणखी कोणी, की मृत्यू जर समोर येऊन उभा झाला आणि म्हटलं की चला निघायचंय, तर हात असेच्या असेच ठेवून चला, मला काही करायचं राहिलेलं नाही किंवा काही घ्यायचंय अशातले प्रकार नाही, माझी तयारी आहे, आय एम रेडी, अशी आपली मनाची अवस्था असावी. असा कधी पश्चाताप व्हायला नको की अरे मला हे छोटंसं जीवन जे काही मिळालं होतं आजच्या क्षणापर्यंत, ह्या जीवनामध्ये मी आपलं आयुष्य वाया घालवलं. वसिष्ठ ऋषींनी सांगितलं एकेका सेकंदाने तुम्ही मृत्यूकडे चाललेले आहात, तर एक एक सेकंद जीवनाचा हा जगायचा, एक एक क्षण जगायचा आहे, तो नको त्या फालतू गोष्टींमध्ये वाया घालवणं, नको त्या गप्पांमध्ये वाया घालवणं, नको ते कार्य करण्यात वाया घालवणं, हे मला परवडणारं नाही. कारण तो केव्हा येईल आणि केव्हा चला म्हणेल काही सांगता येत नाही. तर हे कायम डोक्यात ठेवायचं की आपण क्षणाक्षणाने मृत्यूकडे चाललेलो आहोत, आपल्या जीवनाचा एक एक क्षण आपल्याला चांगला सत्कार्यासाठी वापरायचा आहे, त्या दृष्टीने प्रयत्न करायचे आणि त्यासाठी सत्संग, विवेक, चांगल्या लोकांसोबत राहणं, ह्या गोष्टींचा आश्रय केला तर आपोआप आपले संस्कार हे चांगले होतात, आपण पुढे जाऊ शकतो. शेवटी आणखी एक सांगेल की हे रोजच्या परिवारात राहून थोडं कठीण जातं. त्याला सत्संग म्हणजे जर शक्य झालं तर या रोजच्या धकाधकीतून कुठे 4 दिवस 5 दिवस बाहेर कुठे चांगल्या ठिकाणी जाता आलं, आश्रमात जा, तुमचा जो कोणता आश्रम असेल, तुम्हाला जिथे कुठे आवडत असेल तिथे जा आणि 4 लोकांसोबत राहा, ज्ञानही मिळतं, स्वतःवरती चांगले संस्कारही होतात, शरीरावरती चांगले संस्कार होतात, मनावर चांगले संस्कार होतात. तर ते काय असे याला काही हरकत नाही, हे ऑप्शन्स जरूर बघा. ठीक आहे, चला आज थांबूया आणि काही प्रश्न असतील तर ते घेता येतील, नाहीतर मग पुढच्या शनिवारी भेटू आपण. पुढच्या रविवारी एक मुलाची परीक्षा आहे, मला बाहेर जावं लागेल, तर पुढच्या शनिवारी आपण भेटू. जर काही बदल झाला असेल त्याच्या टाइम टेबलमध्ये तर मी सांगेन आणि मग शक्य असेल तर रविवारी, शक्यतो सांगेन. जय गुरुदेव. मला प्रश्न आहेत का काही, किंवा व्यक्त व्हायचंय ग्रंथाबद्दल, जे काही वाचन झाले, आपण ऐकतो निरूपण, त्याच्याबद्दल विचारायचं असेल तर विचारू. खूप सुंदर झाला सेशन. सोप्या सोप्या गोष्टी राहतात, ते तुम्ही सांगितलं, कारण आम्ही ते अवघड शब्दात अडकत बसतो रोज वाचनात. ठीक आहे, चल थांबायचं मग. कोणाला काही प्रश्न नाहीये. छान, तुमचा अभ्यास चांगला चाललाय असं दिसतंय. शलाकाताईंबद्दल फीडबॅक खूप छान आहे, त्या खूप चांगल्या रीतीने हे सगळं सेशन घेत आहेत असं कळलं. आनंदाची गोष्ट आहे, तुमच्या सगळ्यांचं अभिनंदन. त्यांचे डेडिकेशन खरंच छान आहे. कोणीतरी इतकं समर्पित भावनेने सगळं कार्य करताय, त्याला भाग्य लागतं. सगळ्यांचं चालेल, थांबूया, भेटू पुढे. जय गुरु. जय श्रीराम.